संदर्भात साहेबांनी भूमिका मांडली, त्यावरून आता एक मोठं रणकंदन सुरू होताना दिसतं. नाही, खरं तर आदरणीय पवारसाहेबांनी काल जे वक्तव्य केलं ते जो खरा इतिहास आहे या देशाचा तो त्यांनी सांगितला. आणि भारतीय जनता पक्षाच्याही काही नेत्यांकडून आज वर्तमानपत्रात आणि माध्यमांमध्ये जे काही वाचण्यात आलं, बघण्यात आलं, त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं वक्तव्य हे योग्य होतं. हे एक भारतीय म्हणून सगळ्याच पक्षांची भूमिका, ही काही राजकीय भूमिका नव्हती, हे वास्तव आदरणीय पवारसाहेब सांगत आहेत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की काहीतरी चुकीचं बोलायचं, दुसऱ्या राज्यात जाऊन बोलायचं आणि ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणा सातत्याने या सरकारकडून दिसते हे वेदना देणार आहे. मग ते शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, कुठल्या समाजाच्या बाबतीत, कुठल्या राज्याच्या बाबतीत. हे दुर्दैव आहे की इतकी सत्ता या सरकारला झाली आहे की त्यांच्यातला असंवेदनशीलपणा पूर्णपणे कुठेतरी संपलेला आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेमध्ये या आणि सत्ता आल्यावर लोकांची सेवा नाही यांच्याकडून होत. ह्यांच्याकडून फक्त असंवेदनशीलपणे ज्या लोकांच्यामुळे आज ते आहेत त्या लोकांचा अपमान करणं किंवा चुकीची माहिती देणं हे सातत्याने होतं. काही पण ज्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त ठिकठिकाणी जे कार्यक्रम घेत आहेत, त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया आणि म्हणजे जे भाषण काल झालं त्या भाषणामध्ये सुद्धा असं दिसून आलं की काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये देशाच्या प्रगतीला खिळी लागली किंवा हिंदुत्व जे आहे त्या हिंदुत्वाला गालबोट लावलं गेलं जाणीवपूर्वक, असं एकूण त्यांच्या भाषणामध्ये दिसून आलं. ह्याच्यातच काँग्रेसचं यश आहे. जर 12 वर्ष सत्तेत असल्यानंतर आजही काँग्रेसलाच नावं ठेवण्यात येतात आणि त्याच्यातच त्यांना आनंद मिळत असेल, ह्याच्यापेक्षा काँग्रेसचं काय मोठं यश मला सांगा. जर 12 वर्ष आम्ही सत्तात असतो तर कशाला आम्ही दुसऱ्याबद्दल बोललो असतो. आम्ही 12 वर्ष केलेल्या कामाबद्दल बोललो असतो ना. 12 वर्ष जर आमच्या विरोधकांनाच आम्ही नावं ठेवत बोललो, ह्याच्यात विरोधकांचंच यश आहे. त्याच्यामुळे मला विचाराल तर हे काँग्रेस पक्षाचं खूप मोठं यश आहे की काही झालं तरी काँग्रेसचं नाव घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं कुठलंही भाषण किंवा कार्यक्रम संपत नाही. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, परंतु ती कर्जमाफी कसल्या स्वरूपाची आहे असं म्हटलं जात आहे. 2017 आणि 2019 या 2 वर्षांमध्ये जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना सुद्धा लाभ दिला जाईल असं म्हटलं जात आहे. परंतु हे बैठकीच्या आतमधली वक्तव्य होती, प्रत्यक्षात ते होणार आहे किंवा नाही असं काही करू शकत नाही. या कर्जमाफीबद्दल सरकारकडून काहीच अजून स्पष्टता आलेली नाही. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि त्या प्रेसच्या माध्यमातून कर्जमाफी कशी एक्झॅक्टली होणार आहे, काय त्यांचे निकष आहेत, नाहीतर हे परत लाडकी बहीण योजनेसारखं होऊ नये. कारण का लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही बघताय जवळपास 80 लाख ते 1 कोटी महिलांची नावं त्यांनी कट केलेली आहेत. म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी आणि 2.5 कोटी महिलांना त्यांनी आधी इलेक्शनच्या वेळेस फायदा दिला आणि त्याच्यानंतर 80 लाख ते 1 कोटी, जवळपास आत्ता त्यांचा नंबर 1,12,00,000 आहे आणि त्यांची वेबसाईट 1,12,00,000 सांगते आणि सरकार सांगतं 1,60,00,000. त्याच्यामुळे इलेक्शनमधला नंबर आणि आजचा नंबर ह्याच्यात केवढी मोठी तफावत आहे तुम्ही बघताय. आणि KYCचं कारण दिलं जातं. म्हणजे मला हसूच आलं जेव्हा ते म्हणले अरे KYC भरलं नाही. अहो KYC जनधन योजनेचा एवढा गाजावाजा केला या सरकारने. जनधन योजनेमध्ये किती अकाउंट आज ॲक्टिव्ह आहे किंवा किती अकाउंट बंद झाली आहेत. मग तीच KYC, आधार कार्ड आणि ही लाडकी बहीण योजना हे का नाही जोडण्यात आलं. जे काम मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय यशस्वीपणे सुरू केलं, मग का महाराष्ट्र सरकार इथे करू शकत नाही, हा मोठा प्रश्न आहेच ना. आणि त्याचबरोबर जसं लाडकी बहीण योजनेमध्ये फसवाफसवी झाली तशीच अजून कुठलीही स्पष्टता या कर्जमाफीमध्ये नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे त्यांना विनंती करते की काय तुम्ही नक्की करणार आहात, कशी कर्जमाफी करणार आहात, कुणाला होणार आहे, ह्या सगळ्याची माहिती पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी.
त्यांना सांगा हे सगळे प्रश्न काँग्रेसच्या सिनियर लीडरशिपशी बोलावं. कारण का मी मागच्या वेळेस इंडिया अलायन्सच्या मीटिंगला गेले होते तेव्हा राहुलजी, वेणुगोपालजी वगैरे सगळे मला भेटले. आमची सविस्तर चर्चा झाली आहे. माझी हर्षवर्धन सपकाळांची सविस्तर चर्चा झाली आहे. त्याच्यामुळे पुण्याच्या काँग्रेसमध्ये कुणालाही काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला विचारावे. कारण का दुसऱ्या पक्षाचं मी कसं सांगणार ना. आमचा पक्ष वेगळा आहे, काँग्रेस पक्ष वेगळा आहे. त्याच्यामुळे जे काही काँग्रेसचे प्रश्न असतील ते त्यांनी इंटरनली त्यांच्या नेतृत्वाला विचारले पाहिजे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी जे काँग्रेसमध्ये कुठून बाहेर पक्ष पडले त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील व्हावं आणि ह्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं असं संजय राऊत म्हणतात. नाही, राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात. आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो. म्हणजे या अनुषंगानं काल दिल्लीमध्ये आपण जर बघितलं तर तृणमूलच्या ज्या नेत्या आहेत त्यांची आणि ममता सोनिया दीदींची. गांधी यांची भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान सुद्धा तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विसर्जित केली जावी अशा संदर्भातल्या बातम्या बाहेर आल्या की असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एकतर ती मीटिंग सोनियाजी आणि ममता दीदींमध्ये होती. मी त्या मीटिंगमध्ये नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघींमध्ये काय चर्चा झाली हे त्याच दोघींना माहिती. मला माहिती नाही. आणि त्याच्यामुळे त्या दोघींचं जोपर्यंत ऑफिशियल काही स्टेटमेंट त्याच्याबद्दल येत नाही त्याच्या तिराईत म्हणून मी कसं काय सांगणार. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात नाही, परंतु त्याचा अन्वयार्थ असा होता की ज्या पक्षांची मोडतोड झाली म्हणजे आपण महाराष्ट्रात बघितलं तर शिवसेनेचे दोन पक्ष झाले, राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले. अशा वेळेला जर सगळ्या समविचारी पक्षांनी एकत्रित यावं, नुसतं एकत्रित येऊ नये तर काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावं अशा पद्धतीची हे बघा, सूचना आणि भावना मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दिल्लीत काय चर्चा झाली, इंडिया अलायन्सच्या मीटिंगला मी होते त्याच्यापर्यंत मला माहिती आहे. पण दीदींमध्ये आणि माननीय सोनियाजींमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. मी तिथे नव्हते. आणि काँग्रेस पक्ष किंवा तृणमूलमध्ये मला काही वेगळं काही सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे माध्यमांमध्ये काय येतं आहे ह्याच्यावर मी कसं बोलणार जेव्हा 2च लोक त्या मीटिंगमध्ये होते. अभिजित दत्ते अमेरिकेमध्ये त्यांची मोदींसोबत भेट झाली आणि त्या संदर्भातले फोटो राऊत साहेबांकडे आलेले आहेत. त्या सांगण्यावरनं ही सगळी काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू असल्याचा देखील अप्रत्यक्ष आरोप होत असल्याचं राऊत म्हणाले. आपण याकडे कसं पाहता? पुण्यात देखील आंदोलन होणार आहे किंवा आता दिल्लीत झालेलं आहे, देशभर आंदोलन ते करणार आहे. नाही, ह्याची माहिती मी राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये मीही ऐकली. त्याच्यामुळे मी अर्थातच राऊत साहेबांना फोन करून काय नक्की झालं आहे किंवा काय त्यांना कोणी कळवलं आहे ह्याची माहिती मीही घेणार आहे. ते धक्कादायक माहिती अशी पुढे येते की 9 तारखेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईतून दिल्लीला प्रवास करत असताना पुन्हा एकदा VSR ऑपरेटिंग जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विमानानं प्रवास ते करत होते. परंतु त्यांचं विमान जे ते 5 वाजताचं होतं, जे 2 तास उशिरानं म्हणजे 7 वाजता म्हणजे कुठला तरी तांत्रिक बिघाड आल्याने ते उशिरा न कुठलं असं कळत आहे. वारंवार ज्या कंपनीचा विमानातून अपघात अजित पवारांचा झाला त्याच विमान कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टमने म्हणा किंवा विमानाने म्हणा प्रवास करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? कारण त्याच्यावर तुमच्याच पक्षाचे आमदार रोहित पवार वारंवार आरोप करत आहेत आणि ते तुमचं कुटुंबीय सुद्धा आहे. म्हणजे कुटुंबीय म्हणून तुम्हाला काळजी वाटते नेमकं काय? नाही, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला खरंच याची माहिती नाही. कारण का म्हणजे असं झालं असेल हे मी तुमच्याचकडून ऐकते. त्याच्यामुळे अर्थातच तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल म्हणजे मला तर पार्थ किंवा वहिनी किंवा सुनील तटकरेजी यांना अर्थातच काळजी वाटली. जर टेक्निकल फॉल्ट झाला असेल तुम्ही म्हणताय तरी अर्थातच चिंताजनकच विषय. कारण का एखाद्या विमानात आपण बसतो आहे आणि त्याच्यात जर टेक्निकल फॉल्ट आला असेल तर हे अतिशय चिंतेची बाब आहे पहिली. कारण का कुठलीही म्हणजे तुम्हाला माहिती आहे गाडी असेल, रेल्वे असेल किंवा विमान असेल ह्याच्याबद्दलच्या सुरक्षिततेबद्दल सातत्याने मी स्वतः संसदेतही बोलते आणि तुमच्याशी अनेक वेळा बोलले. आता ही जी कंपनी आहे ह्याच्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत राहत आहेत. पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आता ते खरंच वहिनी त्या विमानाने गेल्या आहेत का नाही मला माहिती नाही. कारण का माननीय प्रधानमंत्र्यांनीच एक आवाहन केलं आहे सगळ्यांना ऑस्टेरिटीचं म्हणजे कमी खर्चाचं. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार अजूनही प्रायव्हेट विमानाने जातं आहे का नाही याचं किंवा हेलिकॉप्टरने जातं आहे. ताफे तुमच्याच चॅनलवर दिसतात. त्याच्यामुळे ताफे अजून फिरत आहेत हे दिसतं आहे. पण प्रायव्हेट विमानाने वहिनी गेल्या का नाही किंवा कोणी हेलिकॉप्टर हे सरकार वापरतं आहे का नाही मला ह्याची माहिती नाही. पण माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलेलं आहे की सगळ्यांनी सगळे खर्च कमी करा
आणि तो प्रयोग आम्ही सगळेच प्रांजळपणे करतोय, कारण का हा विषय वहिनी प्रायव्हेट विमानाने गेल्या हा नाही आहे, हा लार्जर कॉन्टेक्स्टसाठी आहे. म्हणजे की आज तेलाची काय परिस्थिती आहे, महागाई काय झालेली आहे, तेल कमी आहे, त्याच्यामुळे हा म्हणजे जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं, म्हणजे मी एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते का हा काही प्रेस कॉन्फरन्सचा विषय नाही, पण माझे जे व्याही आहेत त्यांनी नागपूरचं रिसेप्शन पुढे ढकललं, कारण का त्यांच्याकडे 3-4 हजार लोक येणार होते. मग त्यांचं म्हणलं की माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याच्यामुळे मग आपण लग्न आता आहे ठरलं आहे तर आपण करूया वेळेवर, पण रिसेप्शन कधी करता येतं, तर रिसेप्शन लखानी फॅमिलीनी पुढे ढकललं आहे, ऑस्टेरिटी माननीय प्रधानमंत्री म्हणाले म्हणून. त्याच्यामुळे हे प्रायव्हेट प्लेन किंवा हेलिकॉप्टरचं काय मला माहिती नाही, पण 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की खरंच ते विमानाने गेले का नाही हे मला माहिती नाही, त्याच्यात टेक्निकल स्नॅग आला का नाही हे मला माहिती नाही, पण जर टेक्निकल स्नॅग आला असेल तर हे चिंताजनक आहे. आणि या चार्टर्स आणि याचा मेंटेनन्सचा वारंवार हा उल्लेख आणि डेटा सांगतो, म्हणजे दादाचे ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला याची अनेक उत्तरं अजूनही आमच्याकडे नाही. आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून, एक बहीण म्हणून अर्थातच त्याची उत्तरं मला हवी आहेत, आज नाही उद्या, पण उत्तरं हवी आहेत जी आम्ही प्रत्येक वेळेस मागतो संसदेमध्ये. कारण का दादा फक्त माझा भाऊ नव्हता, या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. ज्या पद्धतीने ते क्रॅश झालं, मग मेंटेनन्सचा प्रॉब्लेम होता का, मग त्याला जबाबदार कोण, ह्याची उत्तरं तर द्यावी लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर हा दिवस येऊ नये, पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेल्या गोष्टी, ह्या टेक्निकल प्रॉब्लेम्स हे चिंताजनक आहे. आणि मी स्वतः वहिनींना आई प्रेस झाल्यावर नक्की त्यांच्याकडून माहिती घेईन, कारण काही चिंताजनक आहे की आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती जर एखाद्या चार्टरनी जात असेल आणि त्याच्यात टेक्निकल स्नॅक झाला असेल ते अर्थातच चिंताजनक आहे. नाही बघा, त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं काय डिस्कशन भारतीय जनता पक्षावर झालं आहे हे मला कसं माहिती असेल, मी दुसऱ्याच्या घरात कशाला झाकू. नाही, त्यांच्या गटात कोण नेता होणार आहोत त्यांनी ठरवायचा ना निर्णय. आमच्या पक्षामध्ये आदरणीय पवारसाहेब हे आमचे नेते, कालही होते, आजही आणि उद्याही राहणार. आता त्यांच्या गटामध्ये दादा गेल्यानंतर त्यांनी कुणाला नेता मानायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ना, आम्ही कोण सांगणार. प्रत्येकाने आपला नेता आपण ठरवायचा असतो, आमचा नेता आम्हाला माहिती आहे, त्यांचा नेता कोण आहे त्यांनी ठरवावं. पुन्हा माहिती अशी येते की लाडकी बहीण, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, सामाजिक न्याय विभागातून पुन्हा 344 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळता करण्यात आल्याची माहिती मिळते. याच्यापूर्वी सुद्धा संजय शिरसाट त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला होता, आता दुसऱ्यांदा त्यांच्या विभागाचा निधी पळवला गेला. आता वर्तमानपत्रात आणि माध्यमातून अशी माहिती मिळते आहे की सर्व शिक्षा अभियान असेल, सर्व शिक्षा अभियान म्हणजे शिक्षणाचे पैसे आणि सामाजिक न्यायाचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जातात असं सातत्याने हे माध्यमातून आणि वर्तमानपत्रात ही सगळी माहिती येते. हे अतिशय चिंताजनक आहे. आणि ही गोष्ट मी आज नाही, गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अडचणीत आहे. ह्याच्याबद्दल जे टेक्नोक्रॅट्स आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, जे तर अर्थतज्ज्ञ आहेत, ह्या सगळ्यांना बोलवा. महाराष्ट्रात अतिशय चांगले अर्थतज्ज्ञ आहेत, ते सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्राचं आर्थिक धोरण हे ठरवलं गेलं पाहिजे. योगायोगाने हे केंद्र सरकारमध्ये पण आजची जी आर्थिक देशाची परिस्थिती आहे ती अतिशय अडचणीतली आहे. मी वारंवार माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, या आर्थिक परिस्थितीवर मन मोकळेपणे चर्चा करूया, कारण का देश टिकला तरच बाकी सगळे टिकतील. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब, त्याच्यामुळे देश पहिला. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मार्गी बोलणं अनिवार्य असणार आहे आणि त्या संदर्भात 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रमाणपत्र पण दिलं जाणार आहे, पण प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर माहिती होणार. मला असं वाटतं की एखादी भाषा येणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि चांगलीच गोष्ट आहे, आणि महाराष्ट्र सरकार हे करत असेल तर त्याचं स्वागतच करेल. पण त्याचबरोबर ती यंत्रणा ही चांगल्या पद्धतीनेही चांगली पाहिजे. काल तुमच्याच चॅनल सगळ्यांवर पाहिलं, एखाद्या सिनियर सिटीजनला कुठल्या तरी चालकाने मारलं, हे मान्य नाही आम्हाला. आणि ह्याच्यावर नुसतं मारून काय उपयोग नाही.
त्याच्यावर म्हणून मी वारंवार जे म्हणते, जे अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना आवडत नाही, की वर्दीची भीतीच कमी झाली आहे राज्यात. आता एवढं मी पुण्याच्याबद्दल बोलले. मला माननीय अमितेश कुमारजी जे CP आहेत पुण्याचे, त्यांनी मला एक 8 पानी पत्र लिहिलं. ते मी CC करणार होते माननीय होम मिनिस्टर अमित भाई शाह आणि माननीय देवेंद्रजींना. कशासाठी मी CC करणार होते? कारण का